देवाची वाडी आहे, तर त्यासाठी मनोगत व्यक्त करण्याचा आजचा उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे आणि उत्सवामध्ये आपण सगळेजण नाहून गेलेले आहात। हा इतका सुंदर कार्यक्रम आज पहिल्यांदा मी या ठिकाणी आपल्या वाडीमध्ये बघतोय। हाँ बोल। सोमवारदेव, ती वरदान, भैरी, वाघजाय, तलेकरीन आणि ही शेवटची चणकी देवी। अशा प्रकारे ही पालखी आम्ही गावात कर्जे गावच्या ग्रामदेवता तलेकरीन आई देवी आहे। ही पालखी आम्ही सर्व 13 वाड्यामध्ये फिरवतो आणि हा 15 दिवसाचा सण असतो। आणि आजूबाजूला आमचे गावकरी मंडळी आहेत। नमस्कार। तुम्ही पाहू शकता गावकरी मंडळ आहेत, डोल घेऊन जातात, तुम्ही पाहू शकता। हे आमचे गावकरी मंडळी आहेत। तुम्ही बघू शकता आज सुधीर चांदेवडे यांचा वाढदिवस आहे, ते आज लपत आहेत आमचे गावकर। तसे हे गावातील ग्रामस्थ आहे ते, त्याचप्रमाणे गावातील सर्व मुले जे बसलेले आहेत ते पालखी नेण्यासाठी। लाईट नाही
त्याचप्रमाणे आमच्या गावचे गुरव विठ्ठल गुरव यांचा सन्मान करतील आमच्या वाडीचे वाडीकर नवून तामिळवाडीचे वाडीकर श्री भाऊ तांदिवडे यांचा सन्मान करतील महेंद्र तांदिवडे आणि गोवळकर यांचा सन्मान करतील आमच्या वाडीचे गावकर श्री भाऊ तांदिवडे आणि गोवळकर कार्यकर्ते प्रकाश तांदिवडे कांबळे साहेबांचं कृष्णा गावडे यांचा सन्मान करतील आमच्या वाडीचे कार्यकर्ते प्रकाश तांदिवडे या सर्व गावकरी मंडळीचा खोत यांचा सन्मान करतील आमचे वाडीचे कार्यकर्ते प्रकाश तांदिवडे पुन्हा एकदा हार्दिक आभारी आहोत साहेबांचा सत्कार करतील आमच्या वाडीचे नरवडे साहेबांचा सत्कार करतायत आमच्या वाडीचे कार्यकर्ते प्रकाश तांदिवडे प्रकाश बाची सुरेश बाची यांचा सत्कार करतायत आमच्या वाडीचे कार्यकर्ते प्रकाश तांदिवडे त्याचप्रमाणे चापेवाडीचे गावकर यांचा आमच्या वाडीचे कार्यकर्ते प्रकाश तांदिवडे तांदिवडेवाडीचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला सहकार्य नेहमी करत असतात रत्नाकर नरवडे साहेबांचाही सत्कार करतायत श्री प्रकाश तांदिवडे त्याचप्रमाणे आमच्या वाडी त्याचप्रमाणे सकाराम तांदिवडे यांचा सत्कार करतील इकडे बघा इकडे बघा इकडे सांगतो फोटो कृष्णा तांदिवडे शंकर पालकर त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे विष्णुकांत तांदिवडे यांनी सुद्धा यांचा सुद्धा सत्कार करण्यात यावा मी अध्यक्षांना विनंती करतो उभारे साहेब आणि विष्णुकांत तांदिवडे नरेश कांगणे यांनी सुद्धा पुढे यायचंय नरेश कांगणे पुढे असतील तरी लवकरात लवकर पुढे यायचंय त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात यावा त्याचप्रमाणे रघुनाथ तांदिवडे यांनी सुद्धा पुढे यायचंय
श्री तानू बाचिम यांचा सुद्धा सत्कार करण्यात यावा मी अध्यक्षांना विनंती करतो. परवडीचे अनंत बाचिम श्री रामचंद्र बाचिम यांचा सुद्धा सत्कार करण्यात यावा. रामचंद्र करतोय सुरेश बाचिम साहेब यांनी पुढे यायचे. त्याचप्रमाणे कृष्णा चांदिवडे यांनी सुद्धा पुढे यायचे. श्री काशीनाथ चांदिवडे बत्ती कुठे दिसते तिथे आवर अजून बरोबर हसतोय जरा आज व्हिडिओ बघतो. व्हिडिओ करताय असा फोटो काढून डायरेक्ट जाऊ दे. मी अमित चांदिवडे. आमचा गाव कर्जुवे चांदिवडेवाडी आणि आमच्या गावाचा 4 वर्षानंतर मान असतो आणि दर वर्षानंतर आज यावर्षी आपला मान आला आहे आणि आज मानाचा दिवस आहे आणि पालखी आमच्या घरी आले आहे. तर आता सर्व जेवण विवण झालेलं आहे आणि तर तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल तुम्ही 2 शब्द व्यक्त करा.
नक्कीच म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालत आलेला आपल्या ज्या सण आहेत, काही रूढी आहेत, जसं की आता कोकणामध्ये हा शिमगोत्सव हा चांगला म्हणजे चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. सेम त्या धर्तीवरती जे आता एक लोकसहभाग किंवा ते ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणजे ते आहे की त्याच्यामुळे की आपल्या ज्या जुना रीतिरिवाज किंवा जे आपल्या हे आहे ते पूर्ण आपण जतन केलं जातं आणि जे पिढी दर पिढी जे पुढे जे नवीन जनरेशन येते त्यांना हे काय जुन्या गोष्टी आहेत त्याचं शिक्षण मिळू शकते. ते जे आपले जे संस्कृती पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. दुसरा असं की कार्यक्रम जो अरेंज झाला तर एकदम उत्कृष्ट पद्धतीने पण झालेला आहे असं मला वाटतं. आणि पुढे हे जे आहे ह्या ज्या गोष्टी चालू आहेत जसं गणपती आहे किंवा शिमगोत्सव आहे हा पुढ्या पुढे चालत राहायला हवा हे एक मी सांगू. तुझ्या लहरीने हर्षिले मनारे श्री गणारे ये श्री गणारे.
वाडी आहे. तर त्यासाठी मनोगत व्यक्त करण्याचं त्यांच्या पाठीशी आहोत यथाशक्ती आम्ही त्यांना नक्कीच मदत करणार. तर मी विजयजी धामापूरकर माझे सहकारी 2 मिनिटं त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची त्यांना सांगतो. मी सर्वप्रथम एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजक आणि मुख्य म्हणजे जे ओळी करतात त्यांचं महिला मंडळ या सर्वांचा प्रथम मी सगळ्याचं अभिनंदन करतो. आणि जी पालखी आपण एवढ्या प्रेमाने घडवली सगळ्या सहकारी पालखी घडवली तिला एवढं चांगल्या प्रकारे खेळताना बघून खूप आनंद होतोय. आणि याच्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली त्याच्याबद्दल मी पुन्हा तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा अशा कार्य करत राहू चांगलं कार्य करत राहू आणि याच्यामध्ये जे काही सहकार्य लागेल त्याच्या आम्ही मनापासून करत जाऊ. धन्यवाद विजय सर. आम्ही मंडळातर्फे दिलगिरी व्यक्त करतो. जी पालखी आज आम्ही खांद्यावर नाचवत आहोत ती पालखी विजय धामापूरकर साहेब यांनी घडवून दिलेली आहे, त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. धामापूर साहेबांचं गावातर्फे आणि नवीन तरुण मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे उपस्थित आमचे सहकारी धनवडे साहेब यांना मी विनंती करेन 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आजचा उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे आणि उत्सवामध्ये आपण सगळेजण नाहून गेलेले आहात. हा इतका सुंदर कार्यक्रम आज पहिल्यांदा मी या ठिकाणी आपल्या वाडीमध्ये बघतोय. यामध्ये मुंबईकर चाकरमानी आणि संपूर्ण ग्रामस्थ गावकर आणि सगळे सहकारी यांनी मिळून जो कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ही संधी आज आम्हाला बघायला मिळाली आणि सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करेन की असा कार्यक्रम आपण सातत्याने ठेवा. जे सहकार्य माझ्याकडून होईल ते सहकार्य मी तुम्हाला वेळोवेळी देईल अशी मी प्रकट इच्छा प्रकट करतो. आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन ज्या वेळेस मला या सामाजिक कामाकरणाऱ्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद मिळेल अशी मी त्या देवाची ज्यांनी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धनवडे साहेब. सुंदर असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरोखरच ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे करून दाखवा. डीजे जरा बंद करा.